सोने चांदीवर 1 मार्च पासून लागू होणार नवा नियम. 24 तासात सोन्याचे भाव पूर्णतः बदलणार. ज्या लोकांना सोन्याची खरेदी करायची आहे त्या लोकांच्या काळजाचा ठोका चुकवणारी माहिती समोर आली आहे. आज मध्यरात्रीपासून संपूर्ण देशभरात सोने चांदीचे नवीन भाव लागू होणार. 5 मिनिटांपूर्वीच मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा सगळ्यात मोठा निर्णय घेण्यात आलाय, ज्यामुळे आता 1 मार्च पासून सोने चांदीचा पूर्ण खेळच बदलणार आहे. पहा, ही 100% खरी बातमी मंत्रिमंडळाच्या बैठकीतून आलेली आहे. पहा, आज सकाळी जेव्हा सोन्याचे भाव जाहीर झाले होते, आजचे भाव पाहून तर लोक प्रचंड नाराज झाले होते. कारण की भावामध्ये जी वाढ झालेली होती ती वाढ पाहून लोकांनी सोनं खरेदी करायचं कॅन्सल केलं होतं. पण जेव्हा 5 मिनिटांपूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीतला हा निर्णय समोर आला आणि त्यानंतर सोने चांदीच्या बाजारात एक प्रकारची ऊर्जा संचारली आहे. कारण आज मध्यरात्रीपासून सोनं बदलणार आहे. पूर्वी तुम्ही पाहिलं असेल, सोनं खूप कमी वेळा त्याचा भाव कमी व्हायचा, पण नेहमी सोनं वाढतच राहायचं. दररोज सोनं कधी 500 रुपयांनी, कधी 1000 रुपयांनी, तर कधी 4-4 हजार रुपयांनी सोनं वाढत होतं. खरं तर याचं कारण हे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमधल्या हालचाली असायच्या. आणि मग म्हणूनच सरकारने आपल्या देशातल्या सोन्याचा भाव आपण स्वतःच ठरवणार असा एक निर्णय घेतल्यामुळे आता इथून पुढे बाहेरच्या देशात काही जरी झालं तरी आपला भाव आपला देशच ठरवणार. आता तुम्ही म्हणाल, हे असं कसं काय झालं? लक्षात घ्या, गेल्या 3 दिवसात 3 मोठ्या घडामोडी घडल्यात. 3 अशा भयंकर गोष्टी घडल्यात की ज्यामुळे सोने चांदीच्या भावात जी तेजी आहे तर ती पाहायला मिळाली होती. त्या 3 गोष्टी म्हणजे रशिया आणि अमेरिकेमध्ये गुप्त करार झाला. तसंच अमेरिकेने भारतावर टॅक्स मोठ्या प्रमाणात लावला. पण तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे भारताने डाव टाकला आणि त्या डावामुळे सोन्याचे सगळे नियमच बदलून गेले. तो डाव म्हणजे सोन्याची भयंकर खरेदी. लक्षात घ्या, गेल्या 15 दिवसात भारताने इतकं सोनं खरेदी केलं आहे की जेवढं अख्ख्या 2025 मध्ये केलं नव्हतं. तुम्हाला खोटे वाटेल, पण हे सरकारी आकडे आहेत. त्या आकड्यांमध्ये असं दिसतंय की 2025 मध्ये जितकं टन सोनं खरेदी केलं होतं त्याच्या 4 पटीने जास्त सोनं भारत सरकारने गेल्या 15 ते 20 दिवसात केलंय. आणि का केलंय? तर आंतरराष्ट्रीय बाजारात आपला धबधबा निर्माण करण्यासाठी. आणि त्याचाच फायदा आता ग्राहकाला होताना दिसणार आहे. आता 1 मार्च पासून सोने चांदीचे सगळे भाव बदलणार आहेत. फक्त 24 तास बाकी आहेत. आज मध्यरात्रीपासूनच नवीन सोन्याचे नियम लागू होणार आहेत आणि ज्यामुळे उद्या सकाळी जे सोन्याचे भाव येतील ते काय असणार याची देखील माहिती समोर आलेली आहे. उद्यापासून जो भाव लागू होणार आहे त्याची देखील माहिती आता तुम्हाला समजणार आहे. पहा, पूर्वी कसं व्हायचं, भाव कधी बदलायचे, कधी उतरायचे, कधी भरमसाठ वाढायचे. सर्वसामान्यांना प्रश्न पडायचा सोनं घ्यावं की नाही. आणि मधील काळामध्ये सोनं वाढल्यामुळे विक्री देखील प्रचंड कमी झाली होती. लोक सोनं घ्यायला घाबरत होते आणि म्हणून सरकारने हा निर्णय बदलला आहे. आता पहा, निर्णय बदलल्यामुळे जो उद्यापासून लागू होतोय 1 मार्च पासून काय भाव राहणार आहे त्याची माहिती पुढे तुम्हाला देणार आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, निर्णय घेतल्यामुळे आजचे जे भाव बदलले आहेत, म्हणजे आजचे 18, 22 आणि 24 कॅरेटचे जे बदललेले भाव आहेत ते जर पाहिले तर 99% लोक म्हणतील की हे असं कसं काय झालं. काही लोक म्हणतील सोनं महाग झालं, तर काही लोक म्हणतील की सोन्यामध्ये अचानक इतका कसं काय बदल. कारण की पहा, सोन्याचा जो फुगा आहे तर तो फुगा फुटणार आहे. हा फुगा जो कृत्रिम होता तो कृत्रिम फुगा फुगवला होता आणि तो फुगा आता फोडण्यासाठी सरकारने मोठे पाऊल उचलले आणि त्याचीच माहिती तुम्हाला आज व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. पहा, तुम्हाला टीव्हीवर, यूट्यूबवर, सोशल मीडियावर फक्त तुम्हाला ताजे भाव पाहायला मिळतात. पण ताज्या भावाबरोबर 1 मार्च पासून काय नियम बदलणार, आज मध्यरात्रीपासून काय विषय होणार आहे याची माहिती तुम्हाला देणारा एकमेव व्हिडिओ हा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आज व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात आधी पाहतोय की 1 मार्च पासून सोन्याच्या किमती कशा पद्धतीने असणार, किती रुपयाला मिळणार 1 तोळा सोनं, हाच महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला या व्हिडिओत मी सांगणार आहे. नीट लक्ष द्या. मार्च महिना सुरू व्हायला आता फक्त काही तास उरलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला जर सोनं घ्यायचं असेल तर तुम्ही 1 मार्चची वाट बघणं फायद्याचं ठरेल की आत्ताच खरेदी केलेली बरी, ही हक्काची माहिती तुम्हाला व्हिडिओत मिळेल. बघा, आजचे एकदम ताजे भाव काय आहेत हे तुम्हाला यातून 100% समजणार आहे. सध्याचे 18, 22 आणि 24 कॅरेटचे दर मी तुम्हाला सांगणार आहे. पण सर्वात मोलाची गोष्ट की 1 मार्चला मार्केटची चाल कशी असेल ही लई कळीची माहिती आहे. कारण बघा, आधी भाव हे मार्केटच्या मर्जीवर ठरायचे, पण सरकारने आता एक धाडसी निर्णय घेतल्यामुळे सोन्याच्या दरात आता कसलीही हालचाल होणार नाहीये. त्यामुळे आता मार्चच्या 1 तारखेपासून सोन्याचे दर पार जाम केले जाणार आहेत. मग आता हा नक्की झालेला आकडा किती असेल?
18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे नवीन भाव काय असतील? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चांदीचा किलोचा भाव कितीवर स्थिरावणार? पहा, सरकारी दरबारी पहिल्यांदाच असा कायदेशीर प्रयोग होतोय. सोन्याचा हा खेळ मुठीत ठेवण्यासाठी सरकारने नवीन गोल्ड बिल आणायचा पक्का विचार केलाय. यामुळे जे सोन्याचे भाव आत्तापर्यंत रान सुटलेल्या घोड्यासारखे पळत होते, त्यांना आता पक्का लगाम बसणार आहे. खरं तर हा मोठा निर्णय बजेटचा वेळीच ठरवला होता, पण त्याची खरी अंमलबजावणी मात्र 1 मार्चपासून व्हायची आहे. या बातमीमुळे आजच्या बाजारात सुद्धा मोठी धांबल उडाली असून दरांमध्ये मोठी चढउतार पाहायला मिळतेय. या अजब बदलामुळे सध्या दुकानांमध्ये ग्राहकांची लई मोठी गर्दी पाहायला मिळतेय. 1 मार्चपासून जे भाव ठरतील ते तर हालणार नाहीत, पण लोकांच्या मनात मोठा संभ्रम आहे की आत्ताच सोनं घ्यावं की थोडा दम धरावा. याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आम्ही काही जुन्या आणि अनुभवी सराफा व्यापाऱ्यांशी चर्चा केली आहे. मार्केटच्या काही जाणकारांशी थेट बोलून आम्ही तुमच्यासाठी अशी काही गुप्त माहिती काढली आहे जी तुम्हाला कुणीही फुकट सांगणार नाही. ही माहिती जर तुम्ही नीट ऐकलीत तर सोन्याच्या व्यवहारात तुमचं कधीच आर्थिक नुकसान होणार नाही हे लिहून घ्या. लई मेहनतीने आणि इकडच्या तिकडच्या खबरी काढून आम्ही ही आतली बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. आमच्या टीमने 100हून जास्त लोकांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यातून काही अशा गोष्टी कळल्या ज्या सामान्य लोकांना सहसा माहीतच नसतात. जे लोक सोन्याचा धंदा करतात त्यांनाच यातल्या तांत्रिक गोष्टी समजतात आणि त्याचाच फायदा घेऊन ते गब्बर होतात आणि आपल्यासारख्या सामान्य ग्राहकाला मात्र पस्तावण्याची वेळ येते. तुमचं हे नुकसान टाळण्यासाठीच आम्ही तज्ज्ञांशी बोलून हे सत्य तुमच्यासमोर आणलंय. आता आपण आजचा ताजा सुवर्ण दर जाणून घेऊया. 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे सध्याचे भाव काय आहेत याची 100% पक्की माहिती आपण घेणार आहोत. तसेच 1 मार्चपर्यंत तुम्ही तुमची खरेदीची रणनीती कशी ठेवावी, तुमच्या घरात कोणाचं लग्न असेल, मूंज असेल किंवा गुंतवणुकीसाठी सोनं घ्यायचं असेल तर नक्की काय करावं, 1 मार्चपर्यंत थांबलेलं बरं की आत्ताच खरेदी उरकून घ्यावी, या मुख्य विषयावर आपण नीट बोलणार आहोत. दरवर्षी मार्च महिन्यात पैशाच्या बाजारात लई मोठ्या हालचाली घडत असतात, कारण 31 मार्च हा आपल्या आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असतो. 1 मार्च ते 31 मार्च हा काळ आपल्या अर्थव्यवस्थेसाठी लई महत्त्वाचा मानला जातो. या काळात सगळा हिशोब पूर्ण करायचा असतो, म्हणूनच सरकारनं या मुहूर्तावर हा निर्णय घेतलाय असं बोललं जातंय. आता यापुढे सोन्याच्या भावासाठी फार वेगळेच कायदे लागू होतील. इतिहासात पहिल्यांदाच इतका मोठा निर्णय घेतला गेलाय ज्याचे परिणाम आजच्या दरांवर स्पष्टपणे दिसत आहेत. आजचे जे भाव तुम्ही टीव्हीवर बघितले असतील किंवा पेपरमध्ये वाचले असतील ते आता जुने झालेत. आता फक्त सरकारनं जाहीर केलेले दरच अधिकृत मानले जातील. मग काय आहेत हे नवीन दर? 24 कॅरेटचा आजचा नेमका आकडा काय? चांदी किती रुपये किलोनं विकली जातीये याची सगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे. खरं तर हा निर्णय काही मोठ्या लोकांकडून दाबण्याचा प्रयत्न झाला होता. जर काही ठिकाणी अजूनही तुम्हाला जुन्या आणि महागड्या दरानं सोनं विकलं जात असेल तर तुम्ही सावध व्हा आणि हे नवीन भाव नीट तपासा. खरी परिस्थिती काय आहे ते नीट समजून घ्या. तुम्ही जर फक्त आजचा दर ऐकून व्हिडिओ बंद केला तर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं, कारण येणाऱ्या काळात मार्केट कोणत्या दिशेला जाणार आहे हे कळणं लई गरजेचं आहे. पुढील 30 सेकंदात आपण 18, 22 आणि 24 कॅरेटचे ताजे भाव पाहू आणि त्यानंतर 1 मार्चला नक्की काय घडणार आहे, भाव कसे फिक्स होणार आहेत आणि सोनं खरेदीत फायदा मिळवण्यासाठी तुम्ही नक्की काय केलं पाहिजे हे नीट समजावून घेऊ. तुमची फसवणूक टाळण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं लई महत्त्वाचं आहे. आजचे ताजे दर तर तुम्हाला सांगणारच आहे. ताजे भाव काय आहेत, किती रुपये तोळा सोनं विकलं जातंय, 18, 22 आणि 24 कॅरेटचं तुम्हाला 100% सांगणार आहे. त्याची तुम्ही अजिबात काळजी करू नका. पण महत्त्वाचा मुद्दा इथे काय आहे जो तुम्ही लक्षात घ्यायचा, तो मुद्दा म्हणजे तज्ज्ञ लोकांनी सांगितलेल्या 3 अशा गोष्टी की ज्या 3 गोष्टींमुळे सोन्याचा भाव बदलत असतो. मग त्या 3 गोष्टी नेमक्या कोणत्या असतात आणि कशामुळे सध्याचा हा सोन्याचा भाव इतका वाढला आहे? तर असं लक्षात आलं की काही जे लई मोठे इन्व्हेस्टर असतात ते एका दिवसात कोट्यावधींचं सोनं उचलतात. किलोमध्ये सोन्याची खरेदी होते आणि त्याचा परिणाम थेट मार्केटवर होतो. आपल्यासारख्या सामान्य ग्राहकांसाठी माल शिल्लक राहत नाही. सोप्या भाषेत सांगायचं तर मागणी वाढली की भाव वाढतो आणि अशाच पद्धतीने हे भाव वाढत आहेत. या संदर्भात सरकारनं आता काम करण्याचं ठरवलंय आणि आता 1 मार्चपासून अशा प्रकारचे भाव आता फिक्स करण्याचं नियोजन सुरू झालंय. कारण तुम्ही बघितलं असेल, प्रत्येक दुकानात गेलं की भाव वेगवेगळे असतात. एका दुकानात एक भाव, दुसऱ्या दुकानात तिसराच भाव. त्याचबरोबर टीव्हीला, पेपरला भाव पाहिले की ते भाव आणि आपण विकत घेतलेलं सोनं याचा भाव कधीच मॅच होत नाही. तर मग याच्यामध्ये नक्की काय गोम आहे हेही तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे. आजच्या चांदीच्या भावांपासून आपण सुरुवात करतोय. आजचे चांदीचे भाव आहे 283 रुपये प्रति ग्रॅम, म्हणजेच 1 तोळा चांदी 2830 रुपये आणि 1 किलो चांदी 2,83,000 रुपये. कालचा हाच भाव
272 होता. साधारणपणे 11 रुपये प्रति ग्रॅम म्हणजेच 11,000 रुपये प्रति किलोची वाढ याच्यामध्ये दिसून आली आहे. आता त्यानंतर 18 कॅरेट सोनं. 18 कॅरेट सोन्याचा जर आजचा दर पाहिला तर तो आहे 1,25,940 रुपये प्रति तोळा म्हणजेच एका ग्रॅमसाठी 12,594 रुपये प्रति ग्रॅम 18 कॅरेट सोनं आज विकलं जात आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव आज 1,64,300 रुपये आहे म्हणजेच एका ग्रॅमसाठी 16,430 रुपये प्रति ग्रॅम 24 कॅरेट सोनं विकलं जात आहे. 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव प्रचंड वाढला असून तो आज आहे 1,49,500 रुपये म्हणजेच एका ग्रॅमसाठी 14,950 रुपये. साधारणपणे सोने आणि चांदीच्या भावामध्ये आज थोडीशी वाढ दिसून आलेली आहे. पण ही जी वाढ सुरू झालेली आहे तर ही गेल्या 4 ते 5 दिवसापासून सलग सुरू झालेली आहे आणि त्याआधी 8 ते 12 दिवस जी आहे ती घसरण होताना दिसली होती. आता सध्याचा हा भाव कुठपर्यंत जाऊन थांबेल याविषयी जे अंदाज वर्तवण्यात आलेले आहे ते अंदाज थोडेसे भयानक आहे. कारण की असं बोललं जात आहे की 31 मार्चपर्यंत सोनं 2 लाख रुपयाचा जो आहे तो दर टच करू शकतं 24 कॅरेट आणि चांदी पुन्हा एकदा 400 रुपये प्रति ग्रॅमपर्यंत टच करू शकते असं देखील आता वर्तवण्यात आलेलं आहे. तर हा जो अंदाज आहे यावर तुमचं काय मत आहे? तुमचं मत काय आहे? सोनं चांदी 2 लाख सोनं 2 लाख रुपये आणि चांदी 4 लाख रुपये पुन्हा एकदा टच करू शकते का? तुमचं याच्यावर काय मत आहे? तुमच्या मते सोने चांदीचा भाव नेमकं किती असायला पाहिजे? किती रुपये भाव असल्यावर तुम्ही खरेदी करणार आणि किती रुपये भाव असल्यावर खरेदी नाही करणार? तुमचा जो आयडियल भाव काय आहे तो नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ही जी माहिती आहे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.